शकुंतलाची भेट घरात व घराबाहेर दिवसभरात केव्हाही होऊ लागली. काही काही वेळा तर असं वाटे की मोठ्या दारामागे किंवा वर जाणाऱ्या जिन्याच्या तोंडाजवळ जणू त्याच्यासाठीच ती थांबून राहत होती. पण मिलिंदला आता तिची भीती वाटेनाशी झाली. दुःखाच्या फेऱ्यात सापडलेला एक अभागी जीव एवढंच तो समजत होता. अंगणात तर ती अनेक वेळा दिसे. बहुतेक तिच्या त्या लहानशा बागेत मशागत करताना त्याला वाटे घरातल्यापेक्षा बाहेर ती सुखी, आनंदी आणि समाधानी वाटते. शकुंतलाच्या दर्शनाची, प्रत्यक्ष तिची त्याला भीती वाटत नव्हती. पण मिलिंदला सारखं असं वाटे की तिच्या आसपास, तिच्या पार्श्वभूमीवर काहीतरी भीषण, अकल्पनीय, भयानक असं आहे. एखाद्या लोलकासारखी ती भयानकता तिच्यामधून त्याच्यापर्यंत पोहोचत होती आणि त्याला अशी भीती वाटत होती की पुढच्या श्रेणीचा, पुढच्या पायरीवरचा हा अनुभव आपल्याला असह्य होणार आहे. आपलं मन त्याखाली दाबून जाणार आहे. त्याच्या ठिकऱ्या उडणार आहेत. तात्या व उमाबाई, वरवर सज्जन दिसणारं जोडपं. शकुंतला त्यांना दिसत नव्हती. जाणवत होती का नाही कोण सांगणार. मग उमाबाई कशाला भीत होत्या? त्यांनी वरची जागा वापरायचं का सोडून दिलं? गावात बोलवा कसला होता तेव्हा तो त्यांच्यापाशी प्रत्यक्ष काहीच बोलू शकला नव्हता. त्याला शकू दिसते हे समजताच कदाचित ते त्याच्याशी मोकळेपणाने आणि स्नेहाने वागणारही नाहीत. वाड्यातून त्याला ते हाकलू शकले नाहीत तरी जेवण खाण बंद करू शकतील. मग जवळ राहून वैर, दोघांनाही त्रासाचं होतं. तेव्हा त्यांच्याशी बोलणं नाहीच. डॉक्टर मुळे त्यांना माहीत असेल किंवा नसेल, ते मिलिंदचं सर्व बोलणं हसण्यावरी नेत होते. किंवा ते जे स्पष्टीकरणं देत होते ती अपुरी होती, अर्धवट होती, समाधानकारक नव्हती. पण तेथेही त्यांचा काहीच इलाज नव्हता. योग्य वेळेची वाट पाहत राहणं एवढंच मिलिंदच्या हाती होतं. मग त्याला स्वतःलाच काहीतरी समजेल किंवा इतरांची बंद तोंड उघडतील. त्याला येत असणाऱ्या या नव्या अनुभवात तो इतका एकाग्र झाला होता की स्वतःची व्यथा तो पार विसरला होता. त्याला अंधुक कल्पना आली होती की भूतकाळात घडलेल्या काही प्रसंगाचं एक परावर्तित दर्शन आपल्याला घडत आहे. कधी कधी शकुंतलाची आकृती अगदी अस्पष्ट, जवळजवळ पारदर्शक वाटे. अशा वेळी ती सुखात वाटे. तिची भावविवशता सौम्य वाटे. पण काही काही वेळा ती अगदी स्पष्ट, घन, हाताला लागण्यासारखी, हाडामांसाची वाटे. तिचं दुःखही अशा वेळी त्याला प्रकर्षाने जाणवे. कोणते नियम कसे काम करीत आहेत हे त्याला माहीत नव्हतं. तो अंधारात चाचपडत होता आणि अंधारात चाचपडत असतानाच त्या खोल भयानक गर्तेत कोसळला. त्या रात्री इतकी स्पष्ट आणि खरी ती त्याला आजवर कधीच दिसली नव्हती. माडीच्या कडेच्या खोलीपाशी ती गेली. नसलेल्या दारावर बुक्क्या मारीत उभी राहिली. स्वतःशीच रडत माघारी फिरली. कधी नव्हे ती आज मिलिंदला तिच्या मागोमाग जायची इच्छा झाली. तिचं दुःख, तिचा शोक सर्वच इतकं संसर्गजन्य होतं की त्याच्या मनातही गलबलायला लागलं होतं. म्हणून तो तिच्या मागोमाग निघाला. त्या लहानशा खोलीत ती गडप होत असे. बहुधा पूर्वी ती तिथे झोपत असे. त्या जाळीदार पडद्यातून शकुंतला आत गेली. मिलिंदही तिच्या मागोमाग जाणार होता. सुदैवानं तो तिथेच थांबला, कारण आत एक पाय टाकताच शकुंतला हबकली होती. मोठा श्वास घेऊन तोंडावर हात ठेवून ती समोर पाहत होती. ज्याने ती अशी गोठली होती त्या दृश्याकडे मिलिंदची नजरही गेली. या क्षणासंबंधात मिलिंदच्या मनात कायमचा गोंधळ आहे. समोर काय दिसलं ते त्याला उत्तम प्रकारे आठवतं. मागाहून त्या दृश्याचा खरा अर्थ त्याला समजला. पण त्या क्षणी ते दृश्य पाहताना त्याच्या मनाला एक अनोखा कोरेपणा,
एक निरागस अनुभव जाणवत होता. प्रौढ वयापर्यंतच्या आयुष्यातल्या सर्व वर्षांची जाण, सर्व समज, सर्व काही एखाद्या जीर्ण वस्त्रासारखं गळून पडलं होतं. त्याचा आत्मा नवजात बालकाचा होता, असंस्कारित होता, पवित्र होता. म्हणूनच त्याला समोरचा देखावा समजत नव्हता. त्याची भयानकता वाढत होती. शकुंतलाच्या दर्शनाच्या पार्श्वभागी जी काळी गर्ता जाणवत होती ती ही होती. तिच्यातच अनवधानाने मिलिंद कोसळत होता. त्याला समोर दिसत होते ते हे होते. खोलीत पलंग होता. पलंगावर एक स्त्री आणि एक पुरुष होता. पुरुष कोण होता ते मिलिंदला तत्क्षणीच ओळखू आलं. तात्या जमदग्नी. पण ती स्त्री कोण होती ते त्याला ओळखू येईना. उमाबाई खासच नव्हत्या. पण हा इतपत विचारही क्षणभरच टिकला. मनाची जी एक कोरी अनभिज्ञता होती तिच्यावर या दृश्याने प्रहारामागून प्रहार होत होते. एकाच वेळी गळा आवळावा, छातीत शस्त्र खुपसावे, हवे वाचून जीव गुदमरावा अशा प्राणांतिक वेदना जाणवत होत्या. खरोखर त्या असह्य होत्या. मिलिंद क्षणभरातच चक्कर येऊन खाली कोसळला. या गोष्टी या घरात केव्हा तरी घडलेल्या आहेतच. आपला अनुभव डॉक्टरांना सांगितल्यावर मिलिंद पुढे म्हणाला, मला त्या का दिसाव्यात हे समजत नाही. दिसतात, जाणवतात. काही क्षण मी त्या लहान शकुंतलाच्या बालमनाच्या पातळीवर जातो. तो भयंकर प्रकार पाहताना तिची काय अवस्था झाली असेल ते काल मी प्रत्यक्ष अनुभवलं. तो विस्मय, ती घृणा, किळस, शिसारी, भीती, भयानक भीती, कशाचाच अर्थ न समजणं, पण काहीतरी भयंकर चाललं आहे याची जाणीव. भयंकर, अगदी भयंकर. मला त्या घरात राहणं दिवसागणिक अशक्य होत चाललं आहे. डॉक्टर, तुम्ही मला सर्व काही खुलासेवार सांगितलंच पाहिजे डॉक्टर. मिलिंद अक्षरशः डॉक्टर मुळेंकडे विनवणी करत होता. डॉक्टर मुळे हातातली पेन्सिल दातावर आपटी डोळे मिटून बसले होते. व्यावसायिक गुपितांचाही प्रश्न त्यांच्यापुढे असेल, पण त्यांनी शेवटी निर्णय घेतला. एक खूप मोठा उसासा सोडून त्यांनी डोळे उघडले. मिलिंद, डॉक्टर मुळे म्हणाले, उमाबाईंच्या प्रकृतीचा मला विचार करायला हवा, तसाच तुमच्याही. गेल्या काही दिवसातल्या अनुभवाचा तुमच्या मनावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती खोटी नाही. शिवाय आणखीही एक, या प्रकरणात मी काही गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. काही हस्ते परहस्ते कानावर आल्या आहेत. काही बाबतीत तर्क चालवला आहे. तुम्हाला आलेले अनुभव मोठे आश्चर्यकारक आहेत यात शंका नाही. तेव्हा सर्व काही, निदान मला माहीत असलेलं सर्व काही जाणून घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे. पण तो इतिहास चांगला नाही, मन अस्वस्थ करणारा आहे. ऐका, डॉक्टर पुढे सांगू लागले. जमदग्नी कुटुंब गावात राहायला आलं तेव्हा नुकताच त्यांचा विवाह झाला होता. उमाबाई रूप सुंदर नसल्या तरी बांधेसूद, ठसठशीत, नीटस्या होत्या. तात्याही आता दिसतात तसे नव्हते. आताची त्यांची प्रकृती सततच्या काळजीने ढासळली आहे. त्यावेळी ते अंगापिंडाने चांगले होते. थोडक्यात दोघेही एकमेकांना अनुरूप होते. सुरुवातीपासूनच मला तात्यांकडे बोलावणं येऊ लागलं आणि माझा दाट परिचय झाला. सुरुवातीच्या दिवसात ते दोघेही अतिशय सुखात होते. साहजिकच आहे. उत्तम प्रकृती, अनुरूप वय, जबाबदाऱ्या नाहीत. पण मग उमाबाईंना दिवस गेले तरीही पहिलंच बाळ म्हणून कोड कौतुकानं होतच होतं. पण शेवटच्या काही महिन्यात त्यांची प्रकृती जरा बिघडली. बाळंतपणानंतर त्यांना बरीच विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि स्वयंपाक पाणी, घरकाम आणि मूल सांभाळणं यासाठी एखाद्या चांगल्या बाईच्या शोधात आतापासूनच राहा, असं मी तात्यांना बजावलं आणि ते योग्य ठरलं. मुक्ताबाई त्यांना योग्य वेळी मिळाली नसती तर तात्या, उमाबाई आणि नवमूल या सर्वांचेच अतिशय हाल झाले असते. डिलिव्हरी अपेक्षेपेक्षाही कठीण गेली. काही महिने उमाबाई अंथरुणाला खिळूनच होत्या. घरचे सर्वही मुक्ताबाईच पाहत होती. तशी बाई मोठी कामसू, पण एकदम सैल वागणुकीची. सारं गाव तिला ओळखून आहे. तरीही उमाबाई ठाकटीक असत्या तर झाली ती गोष्ट झाली नसती.
पण त्या तर अगदी गादीला खेळलेल्या आणि शरीराचे चोचले पुरून घ्यायची सवय लागलेले तात्या. घरात ही अशी नखरेल मुक्ताबाई, शेवट काय होणार हे सांगायला कोणी ज्योतिषी थोडाच हवा. सुरुवातीस उमाबाईंना या प्रकाराची कल्पना नसावी. त्यांना काय वाटेल याची तात्या बरीच काळजी घेत असले पाहिजेत. पण उमाबाई घरात थोड्या थोड्या वावरायला लागल्यावर मग सारीच परिस्थिती बदलली. धाकटी मुलगी शकुंतला मुक्ताबाईनेच लहानाची मोठी केली. पण गंमत कशी पहा, पोरीचा सारा जीव उमाबाईंवरच होता. उमाबाईंचेही शकीवर अतिशय प्रेम असलं पाहिजे, निदान सुरुवातीस तरी. पण मुक्ताबाई घरचे सर्व व्यवहार पाहत होती. ती कामं उमाबाईंना होणं शक्यच नव्हतं. तेव्हा उमाबाई तिला कामावरून काढू शकत नव्हत्या. मला वाटतं तोपर्यंत वर करणी तरी तात्या उमाबाई यांच्यात पती पत्नीचं नातं होतं. निदान त्या संबंधात उघड उघड भांडण झालेलं नव्हतं. पण मग त्यातही काहीतरी बिघाड झाला. काय झालं ते दोघांपैकी कोणीही स्पष्ट शब्दात असं माझ्यापाशी बोललेलं नाही. पण माझी कल्पना अशी आहे की आपल्या आजारपणात तात्यांनी जे काही केलं त्यामुळे उमाबाईंच्या स्वाभिमानाला जबर धक्का बसला असावा. तात्यांना जवळ येऊ देण्याची त्यांना इच्छा नसावी, किंवा इच्छा असली तरी शरीरच बिथरत असावं. तात्या त्यांच्यापासून एकदम दूर झाले ही गोष्ट खरी. मनाचा शरीरावर कसा परिणाम होईल कोण सांगणार. मग तर मुक्ताबाईला कामावरून काढणं अशक्यच झालं, कारण आता तात्यांना तिची जरुरी होती. तरीही उमाबाईंच्या भावनांची तात्या काळजी घेत असावेत. पण मुक्ताबाईचा राग उमाबाईंच्या मनात असलाच पाहिजे, कारण एकदा तात्या काही कामानिमित्त गावी गेले असताना उमाबाईंनी मुक्ताबाईला वाड्याबाहेर रात्रभर ठेवलं होतं. तात्यांना परत आल्यावर हे समजलं आणि त्यांनी उघड उघड मुक्ताबाईला घरात ठेवली. ज्या गोष्टी पूर्वी गुप्तपणाने होत होत्या त्या आता राजरोसपणे होऊ लागल्या. दररोज भांडणं होऊ लागली. तुझी वाट तुला मोकळी आहे, तात्या उमाबाईंना म्हणाले. ब्राह्मणाची मध्यमवयीन स्त्री, एका मुलीची आई, कुठे जाणार? मगाशी मी सांगितलं ना, विचार कसे धावतील, रूप कसं बदलतील, शेवट काय होईल कोणी सांगू शकत नाही. तात्यांचं सुद्धा शकुंतलावर जीवापाड प्रेम होतं. तिच्यातून त्यांना शासन करायचं उमाबाईंनी ठरवलं. त्यामुळे शकुंतलाकडे उमाबाई संपूर्णपणे दुर्लक्ष करू लागल्या. कल्पना करा, पोटची पोर, जेमतेम 3 वर्षांची, इतकी लाघवी पण अतिरेकी प्रेम हेच शेवटी जीवघेणं विष ठरतं. मी कितीदा तरी उमाबाईंची प्रकृती तपासायला तिथे गेलो आहे. ती शकुंतला सारखी त्यांच्या भोवती वावरत असायची. त्यांच्या गळ्यात मिठी घालायची, कानात काही काही बोलायची, गालावर गाल टेकवायची. पण उमाबाई काहीच बोलायच्या नाहीत. एक नाही की 2 नाही, जणू काही त्यांच्या काळजाचा गाभास गोठून गेला होता. मी 1-2दा अप्रत्यक्षपणे मुलीचा विषय काढायचा प्रयत्न केला, पण त्यांचा चेहरा दगडासारखा कठीण झाला. शेवटी मी परका, माझ्या मर्यादा मी कशा ओलांडणार. संतापाला सुद्धा आपली स्वतःची गती असते. अविचाराच्या उतारावरती सतत वाढत जाते. इतके दिवस शकुंतला उमाबाईंच्या खोलीत निजत तरी होती. एका रात्री त्यांनी तिला खोलीबाहेर घालवलं. त्या रात्री शकुंतला झोपली तशी उमाबाईंनी तिला मुक्ताबाईंच्या खोलीत आणून ठेवली. रात्री केव्हा तरी शकीला जाग आली असावी. परक्या खोलीत जाग येताच ती रडायला लागली. रडत रडत आईच्या खोलीकडे निघाली. पण आईच्या खोलीचं दार बंद होतं. जणू आईच्या हृदयाचंच दार तिला बंद झालं होतं. तिने दारावर थापा बुक्क्या मारल्या, आईला हाका मारल्या. ती रडली, पण तिच्या निर्दयी आईचं हृदय द्रवलं नाही की तिला आपल्या 4 वर्षांच्या मुलीची कीव आली नाही. रडून रडून थकलेली शकुंतला परत मुक्ताबाईच्या खोलीत गेली. मला वाटतं हा प्रकार अनेक वेळा घडला असला पाहिजे. जेव्हा जेव्हा तिला अपरात्री जाग येई तेव्हा तेव्हा ती आईकडे जायचा प्रयत्न करी आणि रडत परत येई. त्याचीच एक छाया तुम्हाला दिसली असावी. मिलिंद कोणत्या ना कोणत्या तरी अगम्य मार्गाने तुम्हाला या अनोख्या मितीत प्रवेश मिळाला आहे. मागे घडलेल्या काही प्रसंगाची प्रतिबिंब तुम्हाला दिसतात, यात मला शंका नाही. त्यामागे काही कारण आहे का यावर मला विचारही सुचत नाही. कदाचित त्या घरात इतकी वर्ष धुमसत राहिलेल्या शक्तीला या उत्सर्गावाटे तुमच्या मनातून मुक्त वाट मिळत असेल.
किंवा आजारात तुमच्या मेंदूवर जो काही लहानसा परिणाम झाला त्यानेही तुम्हाला ही नवी दृश्य दिसत असतील. पण एक पहा, त्यात भीतीदायक काही नाही. मिलिंदने या ठिकाणी डॉक्टरांना थांबविलं. मिलिंद पुढे डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, मी केवळ निरीक्षक राहिलेलो नाही. शेवटच्या त्या प्रकाराच्या वेळी माझं वेगळं असं व्यक्तिमत्वच उरलं नव्हतं. माझी समज गेली होती. सारासार विचार केला गेला. समोरच्या दृश्याचा अर्थ समजत नव्हता. पण भीती, देवा, काय ही भीती! जीव जायची वेळ आली होती. शुद्ध तर गेलीच. त्यावर डॉक्टर म्हणाले, तो अनुभव तुम्हाला आला म्हणून तर तुम्हाला हा सर्व इतिहास सांगितला. तुम्ही ते पाहिलं तेव्हा माझी खात्री झाली की हे केवळ भ्रम, भास नाहीत, तर बाहेरचं काहीतरी तुम्हाला दृश्य होण्याची खटपट करीत आहे. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अनुभवात क्रम नाही, संगत नाही, ती मागे पुढे कशीही दिसत आहेत. मला वाटतं शकीला त्या रात्री प्रथमच फीट आली. मग ते नेहमीचंच झालं. पण त्या रात्रीपर्यंत आली नव्हती. त्या रात्रीपासून सुरुवात झाली. या अचानक उद्भवलेल्या रोगाला मला तरी काहीही कारण दिसत नाही. ते तुमच्या आताच्या या सांगण्यावरून समजलं. तुमच्या लक्षात येत नाही का? मिलिंद गप्प राहताच डॉक्टर अधीरपणाने म्हणाले, गोष्ट चांगली नाही, ऐकायला नाही, पाहायलाही नाही, आणि 4-4.5 वर्षांच्या मुलीसाठी तर अतिशय वाईट. ती आईच्या दाराजवळून परत आली आणि मुक्ताबाईच्या खोलीत तिला मुक्ताबाई आणि तात्या दिसले. तुम्हाला दिसले तसे. नुसती कल्पना करा, 4.5 वर्षांची अजान पोर.